खरी हिराला काय रे? काय काय लय शांत आहे. मग आता काय नाचू? नाही तुला भाऊ बांधाला भाऊ लोकांना असंच वाटतं ना, मग शांत बसतो अरे, म्हणजे का? मला बातमी कळली. कळली का? हा मग आता जखमीवर मीठ चोळायला आला का? काय लोक लोन घेतात पण भरायची वेळ आली का त्यांची तोंड वाकडं होतात. फार घरी यावं लागतं. घुगे, हरिलाल घुगे इथेच राहतो ना हा हा, हिरालाल घुगे. तुम्ही? लोन घेण्याच्या वेळेस बरोबर बँकेमध्ये चक्रा मारत होते हा. आणि आता लोन फेडायची वेळ आली. किती हप्ते बाकी तुमचे? बघा ना त्याची तरी 10 हप्ते बाकी तुमचे, 10 हप्ते. बर. तर बँकेकडून नोटीस आलेली आहे तुम्हाला आणि ती पण 8 दिवसाची. 8 दिवसाच्या आत जर तुम्ही नाही भरले तर ते तुमचं घर आणि तुमचे शेत जप्ती होऊन जाईल. परिस्थिती समजून घ्या शेतकऱ्याची. आपण जरा बसू, चहा वगैरे घ्या. बरे झालं गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले. चांगली गोष्ट आहे, चहा घ्या. तुमच्या घरी मी काय चहा पाण्याला आलेली नाहीये. नाही पण आवडते वाचता येतं ना. आता जे जे तुम्ही मगाशी मला बोलून दाखवलं तेच असेल ना याच्यात. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला किती दिवसाची? 8 दिवसाची मुदत भेटलेली. बरोबर बरोबर. 8 दिवसात जर तुम्ही नाही भरलं, मॅडम एक काम करू का? हे बाय जिकडे तिकडे आहे ना काळा बाजार चालतो. या 8वर तुम्ही 1-0 जर टेकावलं ना अजून, म्हणजे मला 80 दिवसाची मुदत जर दिली ना. अहो बँक तुमच्या घरची आहे का? नाही ना. बँक नाही घरची, आपण दोघं घरच्या सारखं व्यवहार करू. या 8वर 1-0 द्या फक्त. मी पण एम्प्लॉई तिथे. माझ्या बापाची बँक नाही. ज्यावेळेस तुम्हाला लोन भरायचं असलं ना त्यावेळेस तुम्हाला सगळे रिश्ते नाते आठवतात. तर माझं एक म्हणणं आहे, ही नोटीस आहे आणि याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे की काय तुमच्या पॉलिसीज वगैरे आणि काय तुमची जप्ती होईल. जर नाही झालं तर माझ्यावर नाही यायचं की नाही, काय ना आम्हाला बँकेवाल्यांनी सल्ला नाही दिला, आम्हाला बँकेवाल्यांनी सांगितलं नाही. तुम्हाला 8 दिवसाची मुदत आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. मॅडम जप्ती वगैरे नका करू. तुम्ही बरं का? तुमचं बघा. ऐका ऐका. अरे देवा, मॅडम तर काय ऐकण्यासारखं नाही मनस्थितीमध्ये. हं? आता मला तर उभं राहूशी वाटा नाही, इतके थरकाप झालं माझं वालं. एकदम मुलीच्या यासाठी नोकरी लागण्यासाठी मी 1 लाख रुपये भरून बसलो. आता तर असं वाटायला लागलं का ते लोन भरलं असतं तर बरं झालं असतं. आज जर जप्ती आली, जप्ती येईलच. होते मॅडम ऐकायला तयार नाहीये. जप्ती येईल आणि जी काही कमवली मी आतापर्यंत गावामध्ये सगळी माझी नालस्ती जाईल. निंदा नालस्ती होईल माझी वाली चौकडं. काय करावं रे देवा, काही मार्ग सापडत नाही आता. आता परत मला एखादा खाजगी सावकार पाहावा लागेल, तर मग शेती गहाण ठेवावं लागेल. पण जप्ती टाळावं लागेल. 8 दिवसाची मुदत या नोटीस मध्ये. चला ही नोटीस. अरे कुठे गिरी काय मला तर समजा ना. स्वयंपाक नाही करेल, काही नाही. घरात गेलो. हो काय ऐका ना, हा तुमच्या भावाच्या इथं लोन वाले आले ते. कधी लोन वाले कधी आता मग लय बोलून गेले, फडाफडा बोलून गेले त्यांना. किती मजा वाटली बरं मला. काय माहित सांगितलं? काय ऐकलं का तू? मग ऐकलं ना, बोलले त्यांना खूप मजा. इतके बोलले ना का हा. बस कधी. मला खूप भारी वाटलं. अरे, काय भारी. हा? काय भारी मजा. अहो इतकी मजा आली ना का पाहिजे तर एवढी मजा आली मला. मी बघतच राहिले, म्हटलं वा असंच पाहिजे यांना, असंच बोलायला पाहिजे. आपल्याला किती बोलत होते. आता कशी मजा आली त्यांच्यावर बितली तेव्हा. हो आता काय झालं ते त्याच्या बँकेचं काही लय कर्ज काढेल होतं. त्याला आहे ना, त्या कर्जामुळे ती बायको निघून गेली त्याच्यावर. मला ते बाकीचं काही सांगायचं नाही. जर का तुम्ही 1 रुपया दिला, हे कांद्याचे ऊसाचे जेवढे पैसे आलेले आहे ना तेवढे मला घरात दिसले पाहिजे किंवा बँकेत दिसले पाहिजे. बँकेत आहे ना. मी नाही तर ना, तुम्ही जर 1 रुपया दिला ना मी घर सोडून चालले जाईन माहेरी. मी पहिले सांगते तुम्हाला. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर त्या भावाची सेवा करत बसा घरात. नाही भावाला द्यायचं त्याचा प्रपंच पाहिजे तू आपाप. पाहिलं नाही, मला काय घेणं देणं नाही. बघल नाही तर रोडावर येईल, मला काय घेणं देणं पडलं. जेव्हा आपली गरज होती त्यांनी 1 रुपयाला मदत केली का? नाही केली म्हणा. मग आता याच्यानंतर उभं सुद्धा नाही करायचं. आता रडायला लागले ना, रडू द्या. असेच रडायला पाहिजे. पण त्याची पोरगी शाळा करते, शिक्षण करून राहिली, तिला आता नोकरी लागल. मग काय करायचं? ती नोकरी लागत आपल्या काय कामात येणार आहे का? काय तुम्हाला देणार आहे महिन्याच्या महिन्या नोटा आणून? जाऊ दे, आपण थोडीशी मदत करू, थोडीफार. तुम्ही करा आणि तुम्हीच राहा मग तिथे. मी राहणार नाही, मी चालले जाईल माझ्या आईच्या घरी. बरं जाऊ दे, तू नाही म्हणती तर जाऊ दे, मोरते नाही करणार, जाऊ दे. स्वयंपाक करी एकदा. जर का मला 1 रुपया हल्लेला दिसला तर तुम्हाला घरात घेणार नाही, नाही तर मी घराच्या बाहेर चालले जाईल. म्हटलं का? आहे ना. हा आहे ना, बरोबर आहे. तू सांगत ते ऐकतो. ऐकतो ना, ऐकावं लागल.
स्वयंपाक करते मी. हा लवकर कर स्वयंपाक, जेवण करायचे मला. चला कनी आता त्याचीच भेट घेतो, असल तो घरी. काय नेमकं मला आता ते समजलं पाहिजे, तिनं सांगितलं खरं हाय व घरीच. काय रे हिरा, काय काय लय शांत आहे. आता काय नाचू नाही तुला भाऊ बांधाला भाऊ लोकांना असंच वाटतं ना, मग शांत बसतो तो म्हणजे का? मला बातमी कळली. कळली का? हा मग आता जखमीवर मीठ चोळायला आला का? नाही बाबा, कळली म्हणजे तुला तर तुझ्या बायकोनं सांगितलं असेल ना, कारण हा. ते आले होते अधिकारी लोक माझ्याकडं, ती पाहत होती अशी गंमत, मी पाहिलं तिला, तिनंच सांगितलं ना. तिनं सांगितलं म्हणून मला. बँकेचे अधिकारी आले होते तो भावाच्या घरी, अशीच म्हटली असेल ना. हा मग नेमकं काय आहे? अरे तगादा लावलं त्यांनी 8 दिवसाच्या आत जर नाही पैसे भरले तर वावर वीर घर जप्त करून टाकू म्हणे भाऊ. अरे बँकेवाले लय बेकार राहते. माहितीये ना मला. मग आता का आला तू घडी घडी विषय काढून राहिला, तो जाऊ दे मोरदांना. तुला अरे एवढं प्रेम आहे का माझ्याबद्दल? अरे आज काय करतो तू? प्रेम आहे का म्हणजे? हं? आपण एका रक्ताचे आहे बाबा. हा ते तर माहिती असेल ना मला. भाऊ आहे तू, लहान भाऊ. अरे पण तू आता 5 वर्ष होतील तसा बोलत नाही मला संग. मला आता कळल्यावर मला घरी लागली, म्हणलं ती सांगत होती, म्हणजे मला सांगितलं ती ना, बँकेचे साहेब होते, लय बोलत होते, लय खडा आणि 8 दिवसात लिलाव करणार आहे. दादा तुझं एक वाक्य आहे ना मला खूप आवडलं. खरंच आपलं एक रक्त आहे ना. मग आता पण आता काय करतो तू? तर 5 वर्षापासून बायकोचं ऐकून माझ्या संग बोलत नाही, काही नाही. माझी काय चूक आहे हो? मी लोन काढलं आणि ते लोन बी आहे ना आपल्या पुरीच्या सर्व्हिस साठी भरलं एका ठिकाणी मी 1 लाख रुपये, आणि काही शेताला तार कंपाऊंड केलं, मोजणीसाठी पैसे भरले. त्याच्यामुळे आता हप्ता कसा भरू, मला पंचायत पडली हो दादा. नाही घाबरू नको तू घाबरू नको, मी आहे ना. किती भरायचे? 5 लाख रुपये. 5 लाख? रडू नको अरे रडू नको, मी आहे ना. अरे तू आहे पण काय 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 तुला आहे ना, मोठा भाऊ आहे ना मी. रडतो काय? चाल तू माझं वावर मी तुला विकून टाकू का वाटलं? वावर नको तुझं बाबा, तुझं वावर तसंच राहू दे, मला नको विकू. खरंच का? मला तुझं जमीन नको, जागा नको, काहीच नको. दादा किती बदलला रे तू. असाच बदलायला पाहिजे होता 5 वर्षापूर्वीच. कशाला माझ्या संग आबुलाने राहिला रे? तू नुसतं म्हणून राहिलं तरी मला अरे, बरं वाटू राहिलं. पहा आता तुझी बायको लई इज्जत घ्यायची माझी. त्याला मारले गोळी माझ्या बायकोला. दादा मर बाया आहे का बाबा, दुसऱ्याच्या घरातला राहतात त्या. शेवटी नाथ आपलं रक्ताचं, आपली भारतीय संस्कृती आहे, बंधुप्रेम आहे, रामायण घडलं आपल्या याच्यामध्ये देशामध्ये. ते आहे पण ते बंधुप्रेम फार चांगलं असतं रे बाबा. या बायचं ऐकून आहे ना, तू येड्यावानी करायचा. लय बोलला माझ्या बायकोला एक दिवस, त्याच्यामुळे तिला राग जाऊ दे, करते काय तुझं. नाही आज काही गोष्टी आहे ना, बायकोचं ऐकून नाही बोलायचं. अरे तू स्वतःहून बोलत नसताना आता आला माझ्या घरी, मला खूप आनंद वाटला दादा. अरे मला जेवण करायचं होतं, जेवण सोडून आलो मी. तिनं सांगितल्यावर मला गोड लागा ना. हा का? जप्तीचे बँकेचे लोक आले होते म्हणून. बरं दादा आता असं रडून बोंबलून काय होणार नाही. काय करायला काही मार्ग आहे का? मी आता तुला आहे बाकी 8 ना, दिवसाच्या आत हे बघ. आता जवळ 5 दिवस होऊन गेले, 2च दिवस शिल्लक राहिले. हे बघ, तू नोटीस पाहिली का? तू 8च दिवसाची मुदत आहे आणि 5 दिवस होऊन गेले नोटीस भेटून. असं का? हा. मग आता असं कर, 3-1 लाख रुपये देतो मी. आणि हा हा बरं बरं बरं. आता ते काय कुठे बोलू नको. आहे ते भाऊ, पण- बँकेत माझे नाही, नाही, तुम्हाला 3 लाख देशील पण तुला पुन्हा बायकोचा घरामध्ये त्रास नको व्हायला. नाही होणार. तिची समजूत घालील मी. ती गरज मला घरातून काढून देईल. हा का? पण तिची नाही नाही समजूत नाही, घालील माझ्यामुळे मी. तुला त्रास नको रे नको दादा. नको. हा? अरे बाबा, एकमेकाच्या रक्ताच्या नात्यालाच काम येतं माणूस. अरे तुझ्यावर वेळ आहे, ती माझ्यावर आली. मग हा असं नाही राहत. आपण एकमेकाला काम यायला पाहिजे. बरं हरकत नाही. तू 3 दिवस आहे ना, मग मी 2 लाख आहे ना, मग मी कोणाच्या डोक्यात दगड घालतो म्हणजे मी काही करील वाटल्यास. आणि ते आणि भरून टाक. भरून टाकतो तेवढे 5 आणि लाख. एवढे 2 दिवस शिल्लक राहिले माझ्याकडे. आता तू आहे ना, मी आज दुपारी काढून आणतो पैसे बरं बँकेतून. बरं. हा आणि गुपचूप तुझ्याकडे येतो देऊन टाकेल. चाल चाल. कोणाला बोलू नको फक्त. दादा लय दिवसासाठी तू तिला आला. जर समजलं ती कणी ती माझ्यावर संशय खाऊ राहिली. तू बायको ना? हा. हा ना मग तेच ती ना म्हणे मग. मला
ते एवढे पैसे मला हिशोब पाहिजे आमकं पाहिजे. हम्म. ती काय बोलली मला, तिला माहिती आहे भावाकडे जाणार आहे ती पण मी काय म्हणजे खरं सांगून जर दिलं तर काय बिघडेल? उमजून सांगावं लागल. हा ना, मग सांग ना, का मी येऊ पुन्हा? जर आता वेळ कसं आहे, आज तुझ्यावर वेळ, हम्म. उद्या माझ्यावर वेळ. हा, अशा भाषेत जर सांगितलं तर मग ऐकलं तर ऐकल कोणी काय तर. काळजी करू नको, पोरगा देणार आहे. तुझा पोरगा ना? हा, काय पोरगा पगार आहे त्याला आता? त्याला 80,000 रुपये पगार आहे. अरे बँक बॅलन्स असेल हा, त्याच्याकडे, बँक ऐकेल. बॅलन्स आहे, हा. तो गुपचूप देईल. हम्म. पण माझ्या खात्यावर इकडे पैसे आहे ना, 4-5 लाख रुपये आहे. आहे ना? तुला त्याच्यातले 3, तिला थोडेफार दागिने करून देतो. हा, हा, हा. तिला नादी लावतो, म्हणजे ते 3 लाख विचारायची नाही. कर रे दादा, कर, काही कर हा. ना, कर. तुला आहे ना हा. संध्याकाळपर्यंत पैसे आणून देईल मी घरी. ठीक आहे, ठीक हा, आहे. एक काम कर, आता आहे ना लय दिवसाने आले आपण दोघं भाऊ आहे ना, एका बैठकीला पंक्तीला जेव, घरामध्ये स्वयंपाक तयार आहे. नको जेव. नको अरे स्वयंपाक ती ना तिला जर कळलं मी इकडे आलो हम्म. तर मला ती भाकर नाही खाऊन देईल. संध्याकाळी घरात नाही येऊन देणार. अरे 2-4 घास खा ना. नको हा? नको, आणि मला ती स्वयंपाक करून राहिली. आता मी जातो तिकडे. नाही जेवत का मग? नाही नाही मी बरोबर, संध्याकाळी पैसे घेऊन आले मग हा, जेवण हा, कर. चालेल चालेल, ये रे दा, ठीक आहे. कर प्रयत्न तर कर. काय काळजी करू नको, हो. रडू बिडू नको ठीक काय. आहे, ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, काय चालू आहे? अरे बरं, मी काय म्हणतो की आपल्याला पैसे लागत होते रे बा. काय 4-1 लाख रुपये ते असेल तर तिकडं बॅलन्स पडेलच असेल तुझा. काय खर्च नाही, काही नाही. काय गाडी घ्यायची? अरे घेता येईल ना, तर आपण घेऊ ना दिवाळीला, पुढं घेऊ ना दिवाळीला, आता नको. अरे लय अर्जंट काम आहे माझं. हा, ऊसाचे पैसे बँकेत आहे ना, ते तसेच आहे, ते राहू दे, ते पडेल. तुझे आहे ना बॅलन्स, पडेल ना, ते ना. नाही, अरे लय अर्जंट काम आहे मला. नाही म्हणतो काय करावा, काय डोकं चाला ना. तो म्हणतो मला गाडी घ्यायची ना, अमकं करायचं आणि तमकं करायचं. आता काही नाही, घरामध्ये आपलं ब्रेसलेट आहे ते नेतो. ते आता मध्ये पाणी प्यायचं निमित्त करतो, जातो घरात, आणि ती बॅग मध्ये आहे तिथे ठेवेल. चालेल का तूच जेवण? झालं. बरं बरं, मला पाणी आण थोडं. पाणी प्यायचं? हा हा, हे घ्या. हा, बरं बरं. आता का नाही ब्रेसलेट घेतला, बरं झालं तिनं पाहिलं नाही. तिला पाणी आणायला लावलं. आता हे ठेवितो आणि बरोबर पैसे मिळतील त्याला, संध्याकाळपर्यंत देऊन टाकेल. चालेल, ठीक आहे. आता दादा बोलला, पण आला संध्याकाळ तरच माझं घरदार वाचल, नाही तर मग जी बरबादी आहे ती बरबादी ठेवल्याच्या माझ्या वाट्याला काय करा समजत नाही हो आता. आता मी तर केले 2 लाख गोळा इकडून तिकडून, मग दादाने 3 लाख आणले तर बरं होईल हो. मला नाही वाटत त्याच्या दादाची हाय गॅरंटी, पण ती बाईला बेकार आहे हो. तिनं नक्की विरोध केला असेल आणि याला हाणून पाडील ती एखाद्या वेळेस. देवा, अशी बायको आहे ना, भेटायला नको होती माझ्या दादाला. त्याने मग बरोबर काम केलं असतं माझं वाला. तर 5 वाजू राहिले, संध्याकाळ व्हायला किती वेळ बाकी आहे आता. मला तर लय रडू होतं रे देवा. नसतं लोन काढलं तर बरं झालं असतं. माझी मी अर्धी भाकर खात होतो सुखात, पण म्हणलो मुलीला नोकरी लागल. बँक काय ऐका ना हो आता. आणि मला नाही वाटत हो आता दादा येईल 3 लाख रुपये देईल मला होऊन. माझी शेती आता गेली, 4-5 घंटे बाकी राहिले फक्त. आता 8वा दिवस उजाडला. नक्की जप्तीवाले येतील आता आणि सगळं जप्त करून बरबादी करून जातील माझी वाल्या. काय रे हिरालाल, मी तुला घरी पाहायला गेलो. खरं आता बस घरी गेलो होतो पाहायला. अरे मी इकडे मला घरात बसूशी नाही वाटत हो. नाही, घर मला नुसतं खायला उठलं दादा, आता काय सांगा. ज्या साचलो अरे झोपणे 8 दिवसापासून अक्षरशः मला दिवसा मग इथं डुकलंय. आता इथं काम करतो मी शेतात आणि इथंच झोपून घेतो. तुझ्यासाठी आणली मी पैसे. हा आणली या बा, 3 लाख रुपये. दादा मला पाया पडू दे तुझ्या दादा. जाऊ दे रे, जाऊ दे. हा बा,
आपण नाही काम आहे तर ये बाकीचे तू भरून दे. मी 2 लाखाची केली तसदी. दादा खरं सांगू का, मला तुझी फुल गॅरंटी आहे रे, पण तुझ्या बायकोचा मला भरोसा नव्हता. तिनं काही विरोध नाही केला. विरोध केला. सोनं होतं माझं ब्रेसलेट, बर, ते मोडलं मी. म्हणजे विरोध केल्यावर मग का म्हणजे गपचिप ब्रेसलेट मोडून आणले का पैसे? हा दादा, चांगलं रे दादा. जाऊ दे रडू नको. मला पोट भर रडू दे आता, मला खूप आनंद आहे दादा. मी निष्कारण 5 वर्ष तुझ्या संग आपुल्याने राहिलो रे. ती जप्ती पण आली नसते रे. जाऊ दे अरे 2 भावाने, कोणत्याच 2 भावाने आपुल्याने राहू नये. जाऊ दे तर रडू नको. दादा. मी आहे ना रे, तू बघ कमोबा तुझ्या पाठी. अरे तू ये म्हणून वाचलो रे बाबा मी. माझी पिढी बरबाद झाली असती, मुलीची नोकरी गेली असती, मग आता तिकडे पैसे भरले. आता तू तुझ्या बायकोमुळे लय अहंकारात राहायचा, बोलत नव्हता. तुझी बायको तुला फिट करायला, ती आता पैसा संपला तर गेली निघून. मला जाऊ दे बाबा, आपल्या दोघा भावाचे एक विचार आहे ना, इथून पुढे मर्यापर्यंत बी आणि आपले पोरं सुद्धा एका विचाराने वागतील. अशा पद्धतीत आता जीवन जगायचं आणि वागायचं. बायकांचं काय ऐकायचं नाही आता. नाही ऐकायचंच नाही अजिबात. हा, ठीक आहे. आता मी वेळ ना दवारता हे जाऊन आणि लोन भरून बाबा, टाकतो लोन भरून मस्तपैकी. टाक. आणि सगळं कडक कॉलर व्यवस्थित. करून आता गावामध्ये हिंडतो मी हा. आणि सांगतो. त्याच्यातून मोकळा होय. तुझा नक्की, पास नक्की. मोकळा झाला आता, ते काय ताण नाही राहिला. चालेल चल, येऊ का? हो ये रे दादा, चाल. लय हो, तावडतावड या call या केला. मॅडम, बसा ना. झाले का पैसे अरेंजमेंट? काय करते मॅडम, केलं जीवाचं वरताड. तुम्हाला विनंती केली, तुम्ही काय ऐकायला. शेवटी मला खूप तकलीफ घ्यावी लागली आणि मी लोन पूर्ण कॅश 5 लाख जमा करून ठेवलं. बरं झालं, मी- आम्हाला पण तुम्हाला काही ताण द्यायचा मीच नसतो. बँकेत येणार होतो, पण बरं झालं तुम्ही आल्या. द्या म्हटलं चला चला. पैसे. हो या बाय. पूर्ण 5 लाख रुपये मोजून घ्या वाटल्यास. हे असं पहिलेच केले असते तर मी कशाला एवढी बोलली असते तुम्हाला. चालेल, आता तुम्ही बोल. तर आम्हाला कोणाच्या असं पर्सनल मध्ये जाऊन बोलत नाही, नाही. बरोबर. आणि आता तुम्ही एवढं दिलं लोन, तुम्हाला अजून लोन सँक्शन होईल. अजून 20-30 लाखाचं लोन नाही, सँक्शन. नको आता आहे तुम्हाला ना. पाहिजे असेल ना तर मला कॉल करा. हो मी चला येते. दास्तवलो आता लोनला. आता लोन नकोचे. ठीक आहे ठीक आहे. हा? या बरं झालं भाऊ. आता इथून पुढे लोन काढताना ना विचार करावा लागत जाईल, नाही तर अशी फजिती होती. पण एक अनुभव असा आला का लोन मुळे मला माझा दुरावलेला 5 वर्षाचा भाऊ सुद्धा ओळखू आला. भाऊ स्वतःहून माझ्या घरी येऊन त्यांनी मदत केली. त्याबद्दल मी आता भावाचे बी खूप खूप आभार मानतो. आणि आम्ही दोघं भाऊ एकदम आनंदाने राहतो. चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईक करा. प्रेक्षकांना एवढी नम्र विनंती.